तो वक्ती उंदीर कावे अजून सुरतीला होईल. कारण पण चमकल्या बरोबर समजलं मी ओरिजिनल असेल म्हणून. कामत दाखवते. मला फोटो काढत तुझा बच्चाच आहे. हो पुरा जहाल राहते रे बाबा बच्चा. कोबरा नाग इकडे इकडे ये रे. कारण अरे बापरे बाहेर उजेड आहे तिकडे. चल चालू ठेव. ये. मी बरोबर जातो. पाहिजे नाही गाडीमध्ये बोलूया थांब. हे वाली गवाळ्या होय. मग ओरिजिनल होय ना आणि हे वाली म्हणते राहू द्या. बघा तुम्ही गाडीच्या टिकीतून भरून या. पाठीमाग आहे गाडी इथेच लावली ती गाडी. हो पाठीमाग आहे का? हो हो. तुमचा नंबर सुरतकडे आहे का? हो दादाकडे आहे ना. हो का? मग दादाकडे आहे की काय घेत असता? हा कोबरा आहे. हा नाग. हो नाग आहे नाग. कॉमन वर गव्हाळ्या होती. गव्हाळ्या. दिसलं होतं मला बदल माझा पाय नाही पडला तो मी लावायला गेली तो असा गेला. नाही तसं विनाकारण काही करतच नाही. पाय वगैरे पडला ना तेव्हाच नाही तर तो सोडतही नाही. राहिला नाही. हा, हा. उभा होऊन नाही फणी काढून कोणी काही असं करत मारत नाही. बिनगुन्यान काहीच नाही. हे याची फणी इतकी मोठी चवडी होती म्हटलं लागत आहे ह्या बाजूचं आहे तरी. हो का जी? हो आता 2-3 वेळा दिसला मला. कुठे मी एक दिवस नाही का काकूच्या घरून यायचे खूप मोठा गाडा होता. पायच पडतो तर मला काकू असं मी टाकलं काकुले ना. फोन करतो या म्हणते सारखं आलो मला लक्षात नाही आलं. तिची भेव लागत आहे ते. अरे आमच्या इकडे निघते तर ओरिजिनल निघते. मागे तू आलता नाही ह्या इथं. फ्रीज मागवता ना हो टीव्ही घरात. हो किती भेव लागत आहे म्हणजे. शिकला गेला जाते. पाणी नाही मागू देत म्हणलं. नाही असं काही नाही. 40 मिनिट आरामात राहते माणूस. पण दांदरला नाही. अजी रीनाच्या घरात साप निघाला या पाणी 40 पकडला. मिनिट आरामात राहते माणूस आणि जिवंत. हो का? फक्त मनात धास्ती भरून नाही घ्यायची किंवा भीती हॅलो. नाही. जास्त करून काय होते माणूस हाय प्रेशर होऊन जाते. रीनाच्या घरात त्याच्यामुळं साप निघाला पकडला म्हटलं पाहायला या. हो ते पाहून दे खाऊन. बोलू झूम करशील तोंडावर हो याच्यावर. त्याच्या तोंडात पोटात आहे काहीतरी. याला झूम. तो वक्ती उंदीर कावे अजून सुरतीला होईल. उंदीर उंदीर आहे. उंदीर पिल्लू. ते उंदराचे यानं टकते. आणि हे जात आहे ना लवकर घर नाही सोडत एकदाच पकडलं तर. अरे त्याला खायला भेटलं का ते जागा करून ठेवते. त्यांनी प्रॉपर्टी नाही जमा करायची आहे ना. फक्त खायचं आहे. हो पोटभर नाही द्यायली. तुम्ही तिथं खाली कुठे तिथं राहिला तुम्ही. म्हणून घरात जास्त कचकच नाही ठेवायचं. साफ ठेवायचं. की उभ्या की आता तिथं कोणतं कच आहे तर ते फक्त काय बरी ना झाका नाही दिलं ना घरी. तुम्हाला देऊ हो, इथं भरून देऊ.